एक महत्त्वाची बातमी आहे कांदा उत्पादकांच्या संदर्भातली। येवला आणि त्यात सुद्धा लासलगावची बाजारपेठ ही ओळखली जाते ती देशभरामध्ये कांद्याचा दर निश्चित करण्यासाठी। या लासलगावात कांद्याला 1 रुपया किलो इतका कमी दर मिळतोय। टनामागे 1000 रुपयाचा भाव मिळत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत, ते संतापलेले सुद्धा आहेत। कारण जितका पैसा कांदा पिकवायला लागतोय त्याच्या तुलनेमध्ये नाममात्र किंमत हाताला लागते। सरासरीपेक्षा कांद्याचं उत्पादन यावर्षी कमी आहे आणि उत्पादनासाठी खर्च खूप आहे। शासनाने किमान आता सध्या मार्केटमध्ये 500 ते 600 रुपये 700 रुपयापर्यंत कांदा विकतोय। शासनाने किमान 1700 ते 2000 रुपयापर्यंत कांदा विकला पाहिजे अशी आमची शासनाकडे मागणी आहे। भाव सातत्याने घसरत आहे। या बाजार भावात सध्याचा खर्च सुद्धा निघत नाही। सरकारने कमीत कमी 1500 ते 2000 रुपये भाव द्यावा, नाही तर अनुदान काहीतरी जाहीर करावं, एवढी मागणी आमची। एका बाजूला उत्पादन चांगलं वाढलंय, अनेक नैसर्गिक संकटावरती मात करून शेतकरी कांद्याचं उत्पादन घेतोय आणि आज कुठेतरी त्याला पैसे होण्याची ज्यावेळेस मिळवण्याची त्याची इच्छा राहते आणि त्याच वेळेस सरकारच्या धोरणामुळे म्हणजे सरकारने पहिल्यापासून जर लक्ष दिलं असतं तर चांगल्या पद्धतीचा कांदा निर्यात झाला असता, परंतु केंद्र सरकार जे धरसोडीचं धोरण सातत्याने स्वीकारत आहे त्यामुळे बांगलादेश सारखी मोठी बाजारपेठ आपल्या हातातून गेली। आता इकडे आखाती युद्ध चालू आहे, आता थांबलं युद्ध, परंतु त्याचा फायदा घेऊन जास्तीत जास्त कांदा हा आखाती देशामध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये कसा जाईल या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजे।